नेहमीप्रमाणेच आपल्याकडं संस्थेचं नाव, शाळेचं नाव आणि जो भाग आपण घेणार आहोत तो म्हणजे विषय गणित प्रकरण क्रमांक 10 बँक व सरळ व्याज भाग 2 इयत्ता 7वी आणि 7वी मधला हा जो दुसरा भाग आहे तो दुसरा भाग आजच्या पाठाला आपण काय करतोय सुरुवात करतोय की याच्यामध्ये आपण असणारे ज्या सरळ व्याजावरती असणारी जी उदाहरणं आहेत ही उदाहरणं भाग 2 मध्ये आपण काय करणार आहोत शिकत शिकत आपण पुढे जाणार आहोत. तर बघा पहिल्यांदा आपण बँक व सरळ व्याजमध्ये या भागामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास आपण करणार आहोत थोडीशी ओळख आपण घेऊया. सरळ व्याजची ओळख आपण या व्हिडिओतून या पाठातून आपण समजून घेणार आहोत. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे सरळ व्याजावरील काही उदाहरणं आपल्याला समजून घ्यायची आहेत आणि हे करत असताना आपल्याला की काही गोष्टी नव्याने आपण शिकणार आहोत हे लक्षात घ्या. त्याच्यानंतर जो पुढचा भाग आहे तो म्हणजे शाब्दिक उदाहरणं आपल्याला बघायची आहेत आणि हे बघत असताना सरळ व्याजची विविध सूत्र सुद्धा आपल्याला बघायची आहेत. 6वी मध्ये आपण काय केले की सूत्र न वापरता काही उदाहरणं आपण सोडवली, पण इथं मात्र आपल्याला सुरुवातीला आपण सूत्रांचा अभ्यास करून सूत्रांचा अभ्यास करत करत आपण काय करायचं आहे की ही उदाहरणं सुद्धा आपल्याला सोडवायला शिकणार आहोत, माहिती घेणार आहोत. सूत्रामुळं उदाहरण सोडवताना आपल्याला सहजपणे काय होतं सहज सोडवता येतं, सोपं जातं. ठीक आहे. आता बघा पुढचा भाग येतोय बँक व सरळ व्याज. याच्यामध्ये एक उदाहरण आपण घेऊया. तुमच्याच पुस्तकातलं उदाहरण आहे. तुमच्या समोर जर पुस्तक असतील तर पुस्तकामध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता. याच्यामध्ये बघा सुविद्याने संगणक खरेदी करण्यासाठी दसादसे 8 दराने बँकेकडून 30,000 रुपये एका वर्षासाठी कर्जाऊ घेतले. मुदत पूर्ण झाल्यावर घेतलेल्या रकमेपेक्षा तिला 2,400 रुपये जादा द्यावे लागले. हे उदाहरण आहे आणि ह्या उदाहरणामध्ये कर्ज किती काढलं, दसादसे किती दराने हे सगळं झालं आणि वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 2400 रुपये जादा द्यावे लागले. मग याच्यावरून आपल्याला हळूहळू काय माहिती होते बघा. या माहितीवरून खालील चौकटीत योग्य संख्या आपल्याला लिहायची बघा. मुद्दल काय दिले हे आपण बघूया. त्यानंतर व्याजाचा दर आहे, त्याच्यानंतर व्याज किती आहे हे आपण बघूया. त्याच्यानंतर मुदत किती आहे हे आपल्याला समजून घ्यायचं आहे आणि मग याच्यामध्ये जर बघितलं तर मुद्दल आहे किती 30,000 बरोबर. व्याजाचा बरोबर व्याजाचा दर किती असेल 8 सर बरोबर. बरोबर. दसादसे याचा अर्थ वर्षाला हे शेकडा दर असतो, त्यामुळे व्याजाचा दर हा 8. आता व्याज किती झाले जादा रक्कम दिली म्हणजेच काय 2,400 सर 2,400 रुपये काय झालं व्याज झालं आणि मुदत किती दिली 1 वर्ष बरोबर. 1 वर्ष मुदत दिली आणि ही माहिती आपल्याला कळाल्यानंतर की आपल्याला ही जादा द्यावी रक्कम आहे त्याच्यावर आधारित असणारी ही सगळी माहिती आपण इथं काय केली घेतली. आता पुढचा भाग त्याच्यामध्ये बघा. बँकेत परत केलेली एकूण रक्कम किती. बँकेत 30,000 तर काढलेला आहे आणि परत त्यांनी काय केलं 2400 रुपये जादा त्यांना द्यावे लागले सर. 3 लाख 3 लाख नाही 3,2400 3,2400 नाही बघा 32,400 सर सॉरी 30,000 हे मुद्दल अधिक व्याज 2400 रुपये यांची बेरीज केली 32,400 रुपये हे बँकेत भरावे लागले. कारण काढताना किती काढले 30,000 आणि ते 1 वर्ष रक्कम वापरल्याबद्दल बँकेला आपल्याला काय करायला लागलं व्याज द्यावं लागलं आणि असे मिळून ही जी रक्कम आहे ही रक्कम काय केली बँकेत जमा केली म्हणजे ती रक्कम आहे 32,400 रुपये. बरोबर लक्षात येते. आता याच्यावरून आणखी बघा काय सांगितले. आता इथं देताना या वरील उदाहरणामध्ये सुविद्याने बँकेत एकूण किती रक्कम जमा केले हे काढण्यासाठी आपण काय केलं इथं मुद्दल आणि व्याज बघा हे 30,000 रुपये मुद्दल आहे आणि 2,400 रुपये हे व्याज आहे आणि ही जी रक्कम येते या रकमेला आपण काय म्हणतो रास म्हणतो. हे लक्षात ठेवा. म्हणजे अशी जी रक्कम आलेली असते आता हे 32,400 आले म्हणजे ह्याला आपण काय म्हणतो हे एकूण रास म्हणतो. मुद्दल अधिक व्याज यांची बेरीज केली आणि जी रक्कम येते त्या रकमेला आपण काय म्हणतो
रास म्हणतो हा काय करायचा आहे, ही व्याख्या किंवा ही माहिती आपण लक्षात ठेवायची आहे. तर अशा पद्धतीची ही जी उदाहरणं आहेत, आपल्याला जे विचारले ते आपल्याला सहजपणे इथून काय करता येतं, काढता येतं. आता याच्यामध्ये एक सूत्र एक तयार झालं इथं बघा, मुद्दल अधिक व्याज बरोबर रास, हे सूत्र तयार झालं. इथं मुद्दल अधिक इथं व्याज केलं, दोघांची बेरीज केली आणि दोघांची बेरीज करून जे उत्तर आलं त्या उत्तराला आपण काय म्हणतो, रास म्हणतो. आणि रास काढण्यासाठी आपल्याला मुद्दल अधिक व्याज यांची जर बेरीज केली तर ती बेरीज रास म्हणून येतं. तेच आपण इथं वापरलेलं आहे. म्हणजे या माहितीवरून आपल्याला हे सूत्र काय झालं, तयार झालेलं आपल्याला दिसून येतं. तर अशा पद्धतीचा आपल्याला त्या उदाहरणात माहिती काय दिलेलं आहे आणि आपल्याला काय काढायला सांगितले, एवढी गोष्ट कळली तर आपण टप्प्याटप्प्याने काय करू शकतो, सहजपणे मांडत जाऊ शकतो. आणि त्याच्यासाठी ही माहिती काय करायचं, आपल्याला समजून घ्यायचं आहे. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. हे उदाहरण समजलं का बघा, हे उदाहरण समजलं? हो सर समजलं. आणि जर समजलं नसेल तरी सुद्धा काय करा, नंतर तर विचाराच. आणि नंतर जो व्हिडिओ पाठवतो तो सुद्धा बघा. व्हिडिओतनं जरी नाही समजलं तरी सुद्धा तुम्ही काय करा, शंका विचारू शकता. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. पुढचा भाग आणखी एक उदाहरणामध्ये आपण जाऊया. आता तुमच्या पुस्तकातलंच गणित आहे. नेहाने दुचाकी वाहन घेण्यासाठी दसादसे 12 दराने बँकेकडून ₹50,000 कर्ज घेतले. एका वर्षानंतर ती बँकेस एकूण किती रक्कम परत देईल? बघा, माहिती थोडीच दिली. दुचाकी म्हणजे आपल्याला टू व्हीलर घ्यायचं आहे. टू व्हीलर घेण्यासाठी बँक आपल्याला कर्ज देऊ शकते. आणि ते त्यांनी काय केलं की दसादसे 12 दराने बँकेकडून ते ₹50,000 कर्ज घेतले. एका वर्षानंतर ती बँकेस किती रक्कम परत करेल, हे असा त्याचा अर्थ आहे. आणि मग ते सोडवायचं कसं, आपण टप्प्याटप्प्याने आपण जाऊया. बघा, ही टू व्हीलर आहे, तुमच्याच पुस्तकातलं चित्र आहे. आणि टू व्हीलर घेण्यासाठी सुद्धा काय करत असते बँक, सहकारी बँक असेल, पतसंस्था असेल तर ते काय करत असते, ठराविक टक्क्यांनी बँक आपल्याला काय करत असते, तुम्ही गाडी घ्या, तुम्ही टू व्हीलर घ्या, फोर व्हीलर घ्या, घर बांधा, शिक्षणासाठी कर्ज घ्या, फर्निचरसाठी कर्ज घ्या, अशा पद्धतीनं टू व्हीलरसाठी सुद्धा काय करत असते, बँकेकडून या नेहाने काय केलंय, कर्ज घेतलेलं आहे. बघा आता, ₹50,000 मुद्दलावर मिळणारे व्याज ₹100. आपल्याला ₹50,000 किती व्याज मिळणार आहे माहीत नाही. दसादसे 12 दराने, बघा माहिती काय दिली ते आपण, इथं सूत्र अजून आपल्याकडे आलेलं नाही आहे. सूत्र अजून आपण शिकणार आहोत. पण सूत्र शिकण्या अगोदर 6वी मध्ये जशी आपण उदाहरणं सोडवलेली आहेत तशाच पद्धतीचं उदाहरण आपल्याला इथं करायचं आहे. बघा, ₹50,000 ₹100 व्याज, ₹100 मुद्दलावरती मिळणारे व्याज ₹12, कारण इथं दसादसे दिले आणि दसादसे दिले त्यामुळे ₹100 व्याज मिळणार आहे ₹12. याच पद्धतीची मांडणी आपल्याला पुढे करत जायचं आहे. बघा, ₹100 ₹12, जसं आपण अंश छेद रूपात मांडतो तशाच पद्धतीनं. बरोबर, इथं 50,000च्या ऐवजी 5,000 झाले, त्यामुळे 50 जरा समजून घ्या. म्हणजे आपल्याला इथं सुद्धा आपल्याला करता येईल की इथं करत असताना आपल्याला बघा, इथं आता लिहिता येणार नाहीये, ठीक आहे, असू दे, काय हरकत नाही. तर इथं 50,000 आहे समजून घ्या. आणि मग की यांचं आपल्याला काय करायचं आहे की तिरकस गुणाकार करून आपल्याला याचं उत्तर काढायचं आहे. बघा, x बरोबर 12 गुणिले 50,000 छेद 100 हे लक्षात घ्या. आणि मग त्या पद्धतीने आपल्याला 2 शून्य घालू शकतो. आणि मग 12 गुणिले, बघा इथं 12 गुणिले 50, म्हणजे इथं आता 500 पाहिजे, तर इथं 50च झालेलं आहे. आणि मग त्याचं उत्तर आलं ₹6,000. इथं लिहिताना आपल्याला इथं बघितलं आपण की ₹6,000 उत्तर कसं आलं, 12 पंचवीस 60, इथं 2 शून्य आहेत लक्षात घ्या. आणि 2 शून्य असल्यामुळं इथले 2 शून्य आणि 12 पंचवीस 60 मधले एक उत्तर येताना बरोबर आले. फक्त इथं करताना काय केले आपण, 50 ऐवजी 5,000 लिहिले गेले, त्यामुळे ती चूक काय करा समजून घ्या. या पद्धतीनं व्याज किती आलं, ₹6,000 आले. म्हणजे ₹100ला ₹12 व्याज, तसं 50,000ला ₹6,000 व्याज आलं, हे लक्षात घ्या. म्हणजे बँकेस परत देण्याची रक्कम बघा. आता इथं रास आपल्याला काढायला लागेल. मुद्दत किती आहे, 50,000. बघा येते का, 50,000 अधिक ₹6,000 आणि ह्यांची बेरीज केली, याचं उत्तर आलं ₹56,000. म्हणजे बँकेला ते मुद्दल अधिक व्याज ह्या दोघांची बेरीज केली आणि ती बेरीज आली ₹56,000. म्हणजे या नेहाला, म्हणजे
मुद्दल तर द्यावं लागेल आणि मुद्दल वापरल्याबद्दल त्याला 6,000 रुपये आपल्याला काय करायला लागेल, व्याज सुद्धा द्यावं लागेल. आणि अशा पद्धतीनं आपल्याला इथं नेहाला बँकेला 56,000 रुपये काय केलं, परत करावं लागलं. लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं आपल्याला ही जी उदाहरणं असतात ही बँकेस परत देण्याची रक्कम ही 56,000 रुपये, हे लक्षात घ्या. म्हणजे मुद्दल प्लस व्याज यांची एकूण रक्कम जी होते ती एकूण रक्कम म्हणजेच काय असते, रास असते. म्हणून नेहाला या ठिकाणी आपल्याला 56,000 रुपये काय केले, परत द्यावे लागले. म्हणजे याच्यामध्ये मुद्दल आलं अधिक व्याज आलं, ह्या दोन्ही गोष्टी या ठिकाणी एकत्र आलेत. म्हणजे अशा पद्धतीची काही शाब्दिक उदाहरणं असतील तर ती शाब्दिक उदाहरणं आपल्याला अशा पद्धतीनं सोडावं लागतं. हे उदाहरण कळालं असेल तर आपण पुढे जाऊया. कळालं का बघा? सर कळालं. हो सर कळालं. हो सर. हा, 50,000 आहे, 5,000च्या ऐवजी 50,000, ते शून्य तेवढं लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे जाऊया आपण. बँक व सरळ व्याजकडे आपण जातोय. आणखी एक उदाहरण बघूया, तुमच्याच पुस्तकातलं आहे. आकाशने दसादसे 8 दराने बँकेत 25,000 रुपये 3 वर्षासाठी ठेव म्हणून ठेवले, तर त्याला प्रत्येक वर्षी किती व्याज मिळाले आणि एकूण किती व्याज मिळाले? किती वर्षासाठी ठेवले? 3 वर्षासाठी. प्रत्येक वर्षी व्याज किती मिळालं आणि एकूण व्याज किती मिळालं हे आपल्याला इथून काढायचं आहे. अजून आपल्याला सूत्र माहीत नाही, हे लक्षात ठेवा. मुद्दल दिले 25,000 रुपये, जे दिले ते आपण लिहायचं आहे. त्याच्यानंतर मुदत आहे 3 वर्ष, इथे दिलेलं आहे 3 वर्ष. त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे दर आहे 8 रुपये आहे आणि त्याच्यानंतर व्याज आपल्याला काढायचं आहे. व्याज काढत असताना एका वर्षाचं व्याज काढून आपण 3 वर्ष सुद्धा आपण काढू शकतो. ते आपण आता कसं सोडवायचं ते पण आपण बघूया. दसादसे हा शब्द सगळ्यांना माहित आहे. दसादसे माहित आहे सगळ्यांना? हो सर. दर साल हो दर सर. शेकडे. हो सर, दर साल दर शेकडे. दर शेकडा. दर शेकडा. दर साल दर साल दर शेकडा. दर साल म्हणजे प्रत्येक वर्षी 100 रुपयाला जो होणारा व्याज असतो त्याला आपण थोडक्यात काय म्हणतो, दसादसे म्हणतो. हा शब्द काय करा, लक्षात ठेवा. आणि मग 25,000 रुपये मुद्दलावरती मिळणारे व्याज एक्स मानू. आपल्याला माहित नाही 25,000ला किती मिळणार आहे आणि मग आपल्याला 100 रुपयाला किती आहे ते आपल्याला माहित आहे. 100 रुपये मुद्दलावरती मिळणारे व्याज 8 रुपये दिलेलं आहे. आणि मग मगाशी जसं आपण मांडलो त्याच पद्धतीने आपण मांडलं जायचं बघा. 25,000ला x रुपये आणि मग 100ला 8 रुपये. हे आधी इकडं मांडलेलं, हे इकडं मांडलं. कसंही तुम्ही मांडलं तरी उत्तर काढत असताना शेवटी त्याच पद्धतीने आपल्याला जावं लागतं. इथं आपल्याला 25,000ला x रुपये व्याज मिळाले, 100 रुपयाला 8 रुपये व्याज मिळाले. मग नेहमीप्रमाणे आपल्याला हे तिरकस गुणाकार आपण करू शकतो. बघा इथं करत असताना सुद्धा बघा, हे 25 इथं भागिले, इकडं काय झालं गुणिले, इकडं गुणिले केलं, इकडं पण गुणिले केलेत. हे आपल्याला माहित आहे, समीकरण सोडवत असताना हा नियम वापरला जातो. आणि मग या 25,000ला या 25,000 आपण काय करू शकतो, भाग लावू शकतो. बघा आणि मग ह्याला सुद्धा आपण हे 2 शून्य आपण इथं घालवल्यानंतर x बरोबर इथं राहिले 8 आणि हे 250. बघा 8 गुणिले 250 आणि म्हणजेच x बरोबर 8 गुणिले 250 म्हणजे 25 8 200 म्हणजे किती आले, 2,000 रुपये आले. म्हणजे x बरोबर किती आले, 2,000 रुपये आले. लक्षात ठेवा. म्हणजे इथं मांडत असताना आपण टप्प्याटप्प्याने कसं जातो. आणि मग की 100 रुपयाला जर 8 रुपये व्याज असेल तर 25,000 रुपयाला 2,000 रुपये काय झाले, हे व्याज आले. आणि हे व्याज येताना कशा पद्धतीने आलं, आपण कशा पद्धतीने काढलं ते लक्षात घ्या. आता इथं काढत असताना बघा एका वर्षाचं आपल्याला व्याज मिळाले. बघा एका वर्षाचं व्याज 2,000 रुपये मिळाले. आपल्याला किती वर्षाचं विचारले, 3 वर्षाचं विचारले. म्हणजेच आपल्याला 3 वर्षाचं काढायचं असेल तर त्याच्यासाठी 3 वर्षाचे व्याज बरोबर 2,000 गुणिले 3 म्हणजेच किती झाले, 6,000 रुपये झाले. म्हणजे आपण पहिल्यांदा काय केलं, 100ला दिले त्याच्यावरनं 25,000चं काढलं आणि 25,000चं काढल्यानंतर ते व्याज आलं एका वर्षाचं आलं. आणि आपल्याला विचारले 3 वर्षाचं व्याज आहे, हे 3 वर्षाचं व्याज या पद्धतीने आपल्याला काय करता येते, हे लक्षात घ्या. म्हणजे अशा पद्धतीची उदाहरणं असतील, आपल्याला काय दिले आणि काय विचारले हे एकदा समजलं की मग टप्प्याटप्प्याने आपण ती माहिती मांडत जाऊन ती उदाहरणं आपण सहजपणे सोडवू शकतो. जसं आपण इथं की या ठिकाणी आपल्याला 3 वर्षाचं व्याज हे 6,000 रुपये मिळालं, एका वर्षाचं व्याज हे 2,000 रुपये मिळालं.
हे या उदाहरणातून आपल्याला काय होतं लक्षात येतं. म्हणजे या पद्धतीनं उदाहरण सोपंच असतं, फक्त आपण काय करत असतो की ते उदाहरणं स्पष्टपणे 2-3 वेळा वाचत नाही आणि वाचत नसल्यामुळं आपल्याला येत असतं पण आपण ते सोडवण्याचा प्रयत्न करत नाहीये. पण तरी पण ज्या वेळेला तुम्ही हे उदाहरणं बघता त्यावेळेला बघत असताना उदाहरणं पहिला वाचा, काय दिलंय त्याची मांडणी करा. जसं मी इथं डाव्या बाजूला लिहिलेलं आहे की पहिला मांडणी करायची, माहिती लिहायचं, काय विचारले तिथं प्रश्नचिन्ह द्यायचं आणि मग उदाहरण तुम्ही मांडत काय करू शकता, पुढे जाऊ शकता. ठीक आहे, हे उदाहरण समजलं असेल तर आपण आणखी पुढे जाऊया. आपण हे समजले का? सर समजलं. हा, हो सर समजलं. समजलं सर. आता आणखी आपण एखादं उदाहरण बघूया. आता सूत्राप्रमाणे आपण थोडंसं बघूया. बघा, सरळ व्याज किंवा एकूण व्याज काढण्याचे सूत्र आपण बघायचं. आतापर्यंत आपल्याला सूत्र माहित नाही, आता सूत्रांची माहिती आपल्याला करून घ्यायचं आहे. बघा बघा, सरळ व्याज जर काढायचं असेल, बरोबर, मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी आणि छेद 100. छेद 100 का? दसा दसे असतं म्हणून 100 इथं या सूत्रामध्येच आहे, लक्षात ठेवा. याच्यामध्ये मग आपण जर बघितलं, हे सरळ व्याज आपण थोडक्यात सुद्धा लिहू शकतो. सरळ व्याज बरोबर म म्हणजे मुद्दल गुणिले द गुणिले दर आणि गुणिले क म्हणजे कालावधी. कालावधीलाच मुदत सुद्धा म्हणतात, हे लक्षात ठेवा. पण इथं लिहिताना आपण क लिहायचं आहे. काही वेळेला लक्षात ठेवण्यासाठी तुम्ही म द क असं लक्षात ठेवा, म्हणजे म गुणले द गुणले क. किंवा काही वेळेला आपण एखादा आडनाव सुद्धा लक्षात ठेवू शकतो, कदम. कदम याचा अर्थ क कालावधी, द दर आणि म म्हणजे मुद्दल. अशा पद्धतीने सुद्धा लिहू शकता. म्हणजे या पद्धतीने आपल्याला सूत्र मांडता येतं. बघा, आता म म्हणजे मुद्दल, हे आपल्याला आता कळालं. त्याच्यानंतर द म्हणजे व्याजाचा दर, हाही शब्द लक्षात ठेवा. त्याच्यानंतर क म्हणजे मुदत, वर्ष, किंवा त्यालाच आपण काय म्हणतो, कालावधी म्हणतो. आपण इथं सूत्रामध्ये मात्र क वापरलेला आहे, कारण म 2 वेळा येतं म्हणून म च्या ऐवजी काय केलं इथं क वापरलेलं, लक्षात ठेवा. आणि मग स याचा अर्थ सरळ व्याज किंवा त्यालाच आपण व्याज म्हणतो. स काही वेळेला स हा छोटा नुसतं स लिहिलं जातं, स बरोबर पुढचं सूत्र लिहिलं जातं. म्हणजे त्या अक्षरांची सुद्धा आपल्याला ओळख या ठिकाणी झालेली आपल्याला किंवा आवश्यक आहे, हे लक्षात ठेवा. आणि मग रा म्हणजे रास, म्हणजे म मुद्दल, द व्याजाचा दर, क मुदत किंवा त्यालाच आपण कालावधी म्हणतो, स याचा अर्थ सरळ व्याज किंवा व्याज, रा याचा अर्थ रास. हे शब्द आपल्याला माहित पाहिजेत आणि मग इथे या सूत्रामध्ये हे शब्द काय केले तिथं वापरलेले आहेत. मग याच्यातला पहिला सूत्र तयार झालं की इथं आपण बघितलं. इथं बघितल्यानंतर आपल्याला म गुणिले द गुणिले क छेद 100 आणि रास काढायचं सूत्र आपण आधीच बघितलेलं आहे. रास बरोबर मुद्दल अधिक व्याज यांची बेरीज केली तर ते बरोबर काय होतं, रास येतं. हे सूत्राप्रमाणे आपण काय करतो, हे माहिती समजून घेतो आणि या सूत्रावर आधारितच काही उदाहरण आपण पाहणार आहोत. बघा, मगाशीच आपण बघितलं की दसा दसे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, दर साल दर सेकडा. हाही शब्द आपल्याला सर्वांना परिचित झालेला आहे, त्यामुळे तोही शब्द काय करा, लक्षात ठेवा. आता याच्यावर या सूत्रावर आधारित आपण एक शेवटचं गणित आपण याच्यामध्ये बघणार आहोत. संदीप भाऊने मुलाच्या शिक्षणासाठी दसा दसे 8.1/2 दराने बँकेकडून किती दिले बघा, 1,20,000 रुपये कर्ज घेतले. बघा, शैक्षणिक कर्ज 4 वर्षासाठी घेतले. त्यांनी ती मुदत संपली तेव्हा बँकेला एकूण किती रक्कम परत केली. जी माहिती आहे ती पहिल्यांदा समजून घेऊया. बघा, मुद्दल आहे 1,20,000 रुपये, मुदत आहे 4 वर्ष, त्याच्यानंतर दर आहे 8.1/2. त्याचंच आपण काय केलं इथं अंशाधिक केलं. अंशाधिक कसं करायचं, 8 दुनी 16, 16 आणि 1 17, 17 हे लक्षात ठेवा. म्हणजे या पद्धतीने आपल्याला अंशाधिक सुद्धा करून घेता येतं. आणि मग आपल्याला व्याज काढायचं आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये रास पण काढायचा आहे. म्हणजे जे आपल्याला काढायचं आहे ते पहिल्यांदा लिहिलं. जे दिलेलं आहे मुद्दल 1,20,000 रुपये, मुदत 4 वर्ष, दर दिलेला आहे 1702 रुपये, व्याज काढायचं आहे, रास काढायचा आहे. आता सूत्राप्रमाणे आपण जाऊया. बघा, सूत्र मांडलं स बरोबर म गुणिले द गुणिले क छेद 100. बघा, 1,20,000 गुणिले 1702 गुणिले 4, 4 वर्ष आहे म्हणून छेद 100. आणि मग पुढे आपण काय केलं, या दोन्ही या 4ला भाग लावला, बे के बे, बे दुनी 4. त्याच्यानंतर हे 2 शून्य घालवले आणि बघा काय काय ते खाली, हे इथनं 1200
गुणिले हे 17 गुणिले 2 हे खालचे सगळे गेलेत. 1 लिहायची काही गरज नाही, हे लक्षात ठेवा. म्हणजे प्रत्येकाला 1 हा छेद असतोच, पण इथं लिहायची काही गरज नाही. म्हणजे राहिलेला जो भाग आहे तो इथं गुणाकारच्या रूपात आपण काय केलं, इथं लिहिलं. आणि मग 17 गुणिले 2चा गुणाकार केला आणि मग 12ला गुणायचा. बघा 1200 गुणिले 34 बघा 1200. बोलू नका, कोण ठेवा, तर कुणाचा तर आवाज बोलू नका. सर माईक चालू आहे. कोणाच चालू आहे? अनिकेत मार्कड. हा, बोल नका. तर या पद्धतीने आपण गुणाकार केला आणि मग त्याचं उत्तर आलं. बघा 1200 गुणिले 34 बरोबर त्याचा गुणाकार आला 40,800 रुपये. हे तुम्ही खात्री सुद्धा करू शकता की हे दिलेलं बरोबर आहे का. म्हणजे आपल्याला काय केलं, पहिल्यांदा आपण सरळ व्याज काढलं, सूत्राप्रमाणे सरळ व्याज काढलं. बघा बँकेत परत केलेली रक्कम, आता हे सरळ व्याज झालं. बँकेत परत केलेली रक्कम म्हणजेच त्याला आपण काय म्हणतो, रास म्हणतो. म्हणजेच आपण मुद्दल आहे 1,20,000 रुपये, सूत्र मांडलं आपण रास बरोबर मुद्दल अधिक व्याज. मुद्दल आहे 1,20,000, व्याज आले 40,800 रुपये आणि यांची बेरीज झाली बघा 1,60,800 रुपये. एवढी रक्कम त्या बँकेला, या संदीप भाऊला काय करावं लागेल, परत करावं लागेल. म्हणजे अशा पद्धतीनं रक्कम घेतलेली, त्याच्यावरचं व्याज, मुद्दल अधिक व्याज या दोघांची बेरीज करून ही रक्कम काय केली त्यांनी बँकेला जमा केली. म्हणजे अशा पद्धतीची काही उदाहरणं असतील तर ती उदाहरणं सूत्राप्रमाणे सुद्धा आपल्याला हे करता येतात. हा बोला. ते बघा आपण पण सोडवलं तरी चालते ना. हा चालतंय की, चालतंय. तुम्हाला जे सुटेबल, जे समजेल सोपं त्या पद्धतीने तुम्ही करू शकता. ठीक आहे, हे गणित कळालं का बघा. हो सर कळालं. आता याच्यामध्ये काय का बघूया, नसेल तर याच्यावरचा जो सराव संच तुमचा जो येणार आहे तो सराव संच 40 आहे. 40 आहे सराव संच. 41 सुद्धा तुम्हाला ते करावं लागणार आहे. पहिल्यांदा आपण काय करूया, टप्प्याटप्प्याने 40चा बघूया, विचार करूया. हे उदाहरण समजलं असेल तर मी पुढच्या भागाकडे थोडस जातो, बघूया. हो सर समजलं. आता याच्यामधलं एक शेवटचं गणित आपण थोडस बघूया. मुद्दल, मुदत, दर, रास यापैकी 3 बाबी दिल्यास चौथी बाब आपल्याला काढायची आहे. ती कशी काढायची बघा. मुद्दल बरोबर 25,000 रुपये आहे, रास आहे 31,000 रुपये आणि मग मुदत आहे 4 वर्ष आणि मग व्याजाचा दर किती, त्याच्यानंतर एकूण व्याज बरोबर काढत असताना आपल्याला काय दिले, मुद्दल 25,000 दिले, रास 31,000 दिले, मुदत 4 वर्ष आहे. रास आणि मुद्दल दिला असेल तर आपल्याला व्याज काढता येतं. बघा एकूण व्याज बरोबर रास वजा मुद्दल केलं, 31,000 वजा 25,000 बरोबर 6,000 रुपये काय केलं, व्याज आलं. म्हणजे व्याज मिळालं, मुदत मिळालं, मुद्दल मिळालं आणि मग याच्यावर मग पुढची जी गोष्ट आहे ती आपण काढू शकतो. म्हणजे आपल्याला मुद्दल, मुदत, दर, रास या 4 गोष्टीपैकी कोणत्याही 3 बाबी जर दिल्या तर चौथी बाब आपल्याला काढता येते. मग इथं आपल्याला काय कळालं, मुद्दल कळालं, मुदत कळालं, व्याज कळालं. मग याच्यावरून आपल्याला काय करू शकतो आपण, कालावधी म्हणजे व्याजाचा दर काढू शकतो. व्याजाचा दर काढल्यानंतर मग पुढचं काही गणित पूर्ण सोडवून झाल्यासारखंच होतंय, हे लक्षात ठेवा. आणि मग व्याज बरोबर 6,000 रुपये या पद्धतीने आपल्याला इथं काय केलं, व्याज आपण काढलं. आता व्याजाचा दर आपण द मानू, कारण व्याजाला आपण काय म्हणतो, द हे अक्षर मानतो, हे लक्षात घ्या. मग नेहमीप्रमाणे सूत्र मांडलं, सरळ व्याज बरोबर मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी छेद 100. मुद्दल आपल्याला मिळाले 25,000 गुणिले द काढायचं आहे, कालावधी 4 वर्ष आहे, छेद 100. सरळ व्याज 6,000 रुपये इथं दिलेलंच आहे. आणि मग इथं 100 इथं छेद आहे, इथं आपण गुणिले केलं. बघा 6,000 गुणिले 100 बरोबर 25 गुणिले दर गुणिले 4. बघा द बरोबर हे 6,000 गुणिले 100 हे आहे इकडे घेतलं आणि 25,000 गुणिले 4 हे खाली घेतलं, हे लक्षात घ्या. म्हणजे अंश आणि छेदच्या रूपात आपण इथं मांडलं. मांडल्यानंतर आपण शून्याला शून्य घालवू शकतो. हे 3 शून्य, हे 3 शून्य गेल्या. त्याच्यानंतर बघा 25 एके 25, 25 चौक 100, इथं 4 आले. परत हे 4 एके 4, 4ला 4 गेले, राहिले फक्त इथं 6 आले. आणि मग व्याजाचा दर
शेकडा बरोबर किती आले बघा, 6 रुपये आले. म्हणजे आपण इथं करत असताना हे 3 शून्य पहिल्यांदा घालवल्या, त्यानंतर 25 एके 25 चोक 100 4 आले आणि मग 4 एके 4 म्हणजे इथं राहिले फक्त 6. म्हणजे व्याजाचा दसादसे शेकडा दर हा किती आला, 6 रुपये आला. तर अशा पद्धतीची ही सूत्र मांडून सुद्धा आपल्याला ही गणित करता येतात. आणि ही करत असताना आपल्याला ज्या गोष्टी दिलेल्या आहेत, सर सराव हा सांगतो की हे आधी समजा. सराव 47. नाही, ऐका पूर्ण ऐका, ही माहिती पहिल्यांदा समजून घ्या.